महाविकास आघाडीमध्ये वंचितही लवकरच येणार असा दावा होतो आणि त्याच वेळेला काँग्रेसनं लोकसभेच्या सर्व म्हणजेच 48 जागांवर इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेस खरंच स्वबळावर लढणार की दबाव तंत्र आहे, बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या सर्वच 48 जागांवर कोण कोण इच्छुक आहे याची यादीच मागितली आहे। जिल्हाध्यक्षांद्वारे इच्छुक उमेदवारांची नावं 10 तारखेपर्यंत काँग्रेसच्या प्रदेश समितीकडे येतील। आता प्रश्न हा आहे की महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीची खलबतं सुरू असताना काँग्रेसनं सर्व 48 जागांवर नावं का मागवली? काँग्रेसचा स्वबळाचा प्लॅन आहे की महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांवर दबाव आहे? प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची यादी 10 तारखेपर्यंत मागितली आहे आणि मला वाटते की आमच्याजवळ काही नावं आहेत ज्यांनी लढण्याची इच्छा दर्शवली आणि पुन्हा आम्ही 4-5 दिवसांमध्ये नागपूर शहरातील जे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते यांना विचारणा करणार आहोत की आपण लढण्यास कोण इच्छुक आहे आणि त्यानंतर 8 किंवा 9 तारखेला आमची यादी आम्ही प्रदेश काँग्रेसला पाठवणार आहोत। जर आपलं एखादा पक्ष आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय ताकदीची चाचपणी करत असेल की ते नक्की कोणत्या जागा लढू इच्छितात, कोणत्या जागांवर त्यांचे कार्यकर्ते अधिक चांगल्या प्रकारे लढू शकतात, मला असं वाटतं चुकीचं काही नाही। आम्ही सुद्धा म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या 48 जागांचा अभ्यास आणि चाचपणी केलेलीच आहे, प्रत्येक पक्ष करतो। त्याच्यामुळे जर त्यांनी जसं काय केलं असेल तर त्याच्यावरती कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही। दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी देशभरातल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची बैठक घेतली। या बैठकीनंतर राज्यातल्या काँग्रेस कमिटीनं सर्व जागांवर इच्छुकांची नावं मागितली, त्यामुळे भुवया उंचावल्यात। ठाकरे गटानं लोकसभेच्या 48 जागांपैकी 23 जागांची मागणी केली। वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी 12 जागांची मागणी केली, तर काँग्रेस शरद पवार गटाकडून उघडपणे आकडा देण्यात आलेला नाही। काँग्रेसनी जरी 48ही लोकसभा मतदारसंघावर अर्ज मागवले असतील, पण जे अर्ज करणारे आहेत त्याच्यापैकी पुष्कळसे लोक हे आमच्याशी भारतीय जनता पार्टीशी संपर्कात आहेत। योग्य वेळ आली आणि जर योग्य उमेदवार त्या जागेसाठी असेल तर ते तिकीट जी आहे ती भारतीय जनता पार्टीची घेतील, काँग्रेसची मुळीच घेणार नाही। विश्वासघातकी जर एक नंबरचा कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेस नक्कीच आहे। काँग्रेसनं सर्व 48 जागांवर इच्छुकांची यादी तयार करणं म्हणजे मतदारसंघाची चाचपणी असल्याचं राऊत म्हणतात। तर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांसह वंचितचंही जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचा दावा राऊतांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी, मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आघाडी ही होणार नाही, 2 पक्ष कोणते तरी बाहेर यातून पडतील आणि मग अकेला चलोरेची भूमिका प्रत्येकाला वठवावी लागेल। जागा वाटपामध्ये त्यांच्यामध्ये असलेला तिढा आज मुद्दामून प्रकाश आंबेडकरांचं नाव जे वारंवार घेतलं जात आहे ते एक स्पेस असावी म्हणून घेतले जात आहे। भविष्यामध्ये ही आघाडी होणार नाही। देशभरात इंडिया आघाडीकडून 15 जानेवारीपर्यंत सर्वच राज्यात जागा वाटप होईल असं सांगण्यात आलंय, पण अद्याप महाराष्ट्रात तशा बैठका काही झाल्या नाहीत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।